तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो आजचा जो काही आपला व्हिडिओ होणार असेल तर तो तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल की आपण कशावर करणार आहोत। मित्रांनो एकदम प्रोफेशनल अशी जी काही डिझाइन असेल तर ती डिझाइन आपण या ठिकाणी आज क्रिएट केलेली आहे आणि ही डिझाइन तुम्ही तुमचं पॅकेज असेल पॅकेजमध्ये सोबतच तुम्ही स्वतःसाठी सुद्धा यूज या ठिकाणी करू शकता। ओके, तर मित्रांनो ह्या डिझाइनचं जे काही पीएनजी मटेरियल असेल ती आणि सोबतच जी काही पीएल फाईल असेल ती तर दोन्ही वाटी या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि सोबतच यूज करू शकता। ओके, तर मित्रांनो डाउनलोड करण्यासाठीचा जो काही पासवर्ड असेल तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे मिळेल काय नाही मी ते व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सोबतच मित्रांनो तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असतील तर तुम्हाला जर कोणती माहिती समजली नसेल आणि तुम्हाला जर काही विचारपूस करायची असेल तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज त्या ठिकाणी करू शकता। ओके, तर त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत असतो, फक्त रिप्लायला थोडंसं वेळ लागेल या ठिकाणी कारण कामाचा लोड जास्त असतो त्याच्यामुळे बाकी या ठिकाणी रिप्लाय सर्वांना मिळून जातो। तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर काही अडचणी असतील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि मला मेसेज सुद्धा या ठिकाणी करू शकता। ओके, सोबतच मित्रांनो दुसरे काम आहे ती म्हणजे आज आपण जे काही पीएनजी मटेरियल या ठिकाणी यूज केलं असेल तर ते सर्व गोष्टी या ठिकाणी दाखवतो आणि सोबतच जे काही फोल्डरचं नाव असेल ते बघू शकता 26 जानेवारी 2025 अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे। तर हा झाला आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो उद्याच्याला अजून एक अशा पद्धतीचा व्हिडिओ क्रिएट करायचा का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आजची जी काही डिझाइन असेल तर ती या ठिकाणी तुमच्या आता मी स्क्रीनवर दाखवतोय। तर ही जी काही डिझाइन असेल ही डिझाइन जेपीजी फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे कारण तुम्ही ज्यावेळेसला तुमच्या क्लायंटला वगैरे सेंड करायचं असेल तुम्हाला किंवा तुमची जी काही मार्केटिंग करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही डिझाइन या ठिकाणी यूज करू शकता आणि सोबतच ज्यावेळेसला मी जे काही सर्व पीएनजीस दिले असतील ते दिल्याच्या नंतर कोणती पीएनजी कोण्या जागी लावायची हे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही ही डिझाइन बघू शकता आणि याच्या मार्फत तुम्ही तुमची जी काही डिझाइन असेल ती डिझाइन या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, तर भावना त्याच्यासोबतच या ठिकाणी बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीचे काही टेक्स्ट पीएनजी असेल हा प्रोव्हाइड केला। त्याच्यानंतर जे काही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं नाव असेल तर ते नाव सुद्धा आहे म्हणजे जी काही आपली मेन टेक्स्ट पीएनजी असेल ही सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। त्याच्यानंतर मी एक या ठिकाणी अशा पद्धतीचा झेंड्याचा या ठिकाणी एक यूज केला होता तर तो सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला, तुम्ही हा सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यासोबतच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता तर ही जी काय असेल ते ग्रीन रंगाची एक पट्टी मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर हिला अलग अलग कलरमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो जे काही आपलं 2 कलरचं बॅकग्राऊंड असेल तर ते एक या ठिकाणी मी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे। त्या बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी कोणत्याही डिझाइनमध्ये यूज करू शकता आणि त्याच्यासोबतच माझा मॉडेल त्याचं नाव वगैरे या ठिकाणी हे सगळं पीएनजीस तुम्हाला बघायला मिळून जाणार आहेत। ओके, पण फायनली जी काही डिझाइन तयार होणार असेल मित्रांनो तर ती काहीशी अशा पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। ओके, तर मित्रांनो आता ही जी काही डिझाइन क्रिएट करायची असेल तर ती क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ओपन करायचं तुमचं पिक्सल लॅबचं जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन। ओके, तर मित्रांनो भरपूर जणांचा प्रॉब्लेम होता तर तो म्हणजे की त्यांची जी काही डिझाइन असेल तर ती डिझाइन या ठिकाणी ब्लर होते आहे, काही जणांची डिझाइन फाटत आहे। ओके, तर मित्रांनो आता मी जे काही स्टेप्स सांगत असेल तर हे स्टेप्स या ठिकाणी तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघा आणि सेम टू सेम स्टेप्स तुम्ही या ठिकाणी फॉलो करा। तुमची सुद्धा डिझाइन 100% HD क्वालिटीची या ठिकाणी तयार होईल याची मी 100% या ठिकाणी गॅरंटी देतो। ओके, तर मित्रांनो सिम्पली ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं न्यू टेक्स्ट दिसेल तर हे या ठिकाणी तुम्हाला डिलीट करायचे। डिलीट केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर यायचे। या ठिकाणी जे काही प्रीसेट असेल तो कस्टम ठेवायचा आहे आणि जे काही विड्थ असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 5000 आणि जे काही हाईट असेल तर ही हाईट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी किती करायचं आहे 5000 आणि त्याच्यानंतर ओकेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर डबल चौकोनवर क्लिक करा, कलर्सवर क्लिक करायचं आणि पांढरा रंग जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा। तर एवढे तयारी झाल्याच्या नंतर मित्रांनो प्लसवर जायचे, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचे, त्याच्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून ब्राउझ या ठिकाणी ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आणि आता जे काही फोल्डर दिला असेल तर हे फोल्डर या ठिकाणी 26 जानेवारी 2025 नावानं आहे तर हे फोल्डर तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचे। ओपन केल्याच्या नंतर मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलं असेल हे बॅकग्राऊंड सिम्पली या ठिकाणी घ्यायचे। हे बघा बघू शकता बीचमध्ये एक सेटिंगचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करा, साईडला घ्यायचे, इथं रिलेटिव्ह साईज येईल आणि विड्थ आणि हाईट असं दिसेल तर हे दोन्ही तुम्हाला 100% या ठिकाणी करायचे। परत इथे एक राईट क्लिक असेल याच्यावर क्लिक करा, लेअरमध्ये जायचे आणि हे जे काय असेल ते बॅकग्राऊंडला तुम्हाला या ठिकाणी लॉक करायचं। ओके, तर मित्रांनो आतापर्यंत जे मी स्टेप्स या ठिकाणी सांगितल्यात ते सेम टू सेम स्टेप्स जे काय असतील तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्यात आणि फॉलो केल्याच्या नंतर तुमची डिझाइन 100% HD क्वालिटीची होईल। तर मित्रांनो स्टेप्स फॉलो करा आणि तुमची डिझाइन कशी क्वालिटीची झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल या ठिकाणी तुम्हाला विसरायचं नाही। ओके, तर मित्रांनो आता बाकीच्या जे काही आपल्या उरलेल्या छोट्या छोट्या पीएनजीज असतील तर ते सर्व पीएनजीज मी या ठिकाणी काय करतो फास्टमध्ये लावून घेतो। तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवर सबस्क्राइब केलं नसेल तर पटदिशी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच पद्धतीचं मटेरियल आणि व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। त्याच्यामुळे चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी पटदिशा चॅनलला आपल्या या ठिकाणी सबस्क्राइब करून टाका। ओके, सोबतच मित्रांनो उद्याचा जो व्हिडिओ करायचा आहे आपल्याला तर तो डार्क थीमवर करायचा का अशाच पद्धतीने जो काय आपला तिरंगा झेंड्याचा कलर असेल तर याच कलरमध्ये म्हणजे जे काही व्हाईट बॅकग्राऊंड असेल त्याच्यावर करायचा। तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय। तर मित्रांनो जेवढ्या जास्त कमेंट्स ज्या टॉपिकवर येतील तर तोच जो काही व्हिडिओ असेल तर तो आपण उद्या या ठिकाणी क्रिएट करणार आहोत। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकताय मी अर्ध्या जे काही पीएनजीज असतील ते लावून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हा जो काही मी पीएनजी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला असेल तर हा पीएनजी तुम्हाला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं लॉक करायचं आहे। पुन्हा एकदा तुम्हाला प्लसवर क्लिक करून या ठिकाणी यायचं आहे। त्याच्यानंतर
अशा पद्धतीने घ्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही टेक्स्ट राहिला असेल ओके, तर ते टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, ॲड करून घ्यायचं. फ्रॉम गॅलरी 3 डॉट ब्राउजवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो काही मेन टेक्स्ट दिला असेल हा टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने 100% करायचं आहे. तर मित्रांनो एवढ्या PNG लागल्याच्या नंतर सर्वात शेवटी आपली जी काही टेक्स्टची PNG असेल तर ही PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची. ओके, तर मित्रांनो मी एक या ठिकाणी PNG दिलेली आहे. जर तुम्हाला अजून दुसरा कोणता जर टेक्स्ट या ठिकाणी यूज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ओके, या ठिकाणी बघू शकताय हा जो काही PNG असेल हा लावून झालेला आहे. त्याच्यानंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी प्लसवर क्लिक करायचे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर सर्वात शेवटी मित्रांनो तुमचा जो काही लोगो असेल तर तो लोगो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, डिझाईनमध्ये ॲड करून घ्यायचा. तर या ठिकाणी बघू शकता मी सर्व जे काही PNG असतील ते PNG या ठिकाणी लावलेले आहेत आणि लावल्याच्या नंतर जी काही डिझाईन असेल तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर आता तयार झालेली दिसत असेल. तर मित्रांनो सेम टू सेम अशा 25 PLB फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जे काही मटेरियल यूज केलं असेल सेम मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. आता येतो विषय तो म्हणजे पासवर्डचा. तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये गेल्याच्या नंतर मी एक कमेंट त्या ठिकाणी पिन करून ठेवलेली आहे तुम्हाला 26 जानेवारीच्या शुभेच्छा देणारी. त्या कमेंटवर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा तर खाली तुम्हाला 4 अंकाचा पासवर्ड दिसेल. तो 4 अंकाचा पासवर्ड टाकून तुम्ही तुमची PNG फाईल आणि सोबतच जी काही PL फाईल असेल दोन्ही फाईल्स या ठिकाणी ओपन करू शकता. बाकी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुलही विसरू नका. मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.